नमस्कार. आज आपण बघूया पहिलं चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र. तसं वरून मोजलं तर पहिलं, खालून मोजलं तर शेवटचं म्हणजे 7वं चक्र असतं. तर सहस्त्रार चक्र उघडतं म्हणजे काय? ते सहज कसं उघडतं आणि ईश्वराचा अनुभव कसा येतो? तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला काही नवीन सांगायला आलेली नाहीये. मी फक्त तुम्हाला एक आठवण करून द्यायला आली आहे. कारण मी जे सांगते आहे ते नवीन नाहीये. ते फार जुने आहे. ते इतकं जुनं की तुम्ही स्वतः आहात तितके जुने. पण तुम्ही ते विसरले आहात. आणि हे विसरणं म्हणजे मूर्खपणाचं नाही, तर एक फारच शहाणं होण्याच्या नादात आपण सर्व हे विसरलो. तर आता आपण हा जीवन जगण्याऐवजी ते समजून घ्यायला लागलो आहोत. अनुभवाऐवजी श्रद्धा निवडली आणि तिथूनच आपलं ॲक्चुअली अधःपतन झालेलं आहे. म्हणजे अनुभव घ्यायला आपल्याला अनुभव हा नंबर 1 वर असतो आणि आपण श्रद्धा म्हणजे विश्वास अविश्वासाच्या मध्ये जातो. तर जिथे श्रद्धा असते तिथे अनुभव नसतो. पण आपण जिथे अनुभव असतो तिथे श्रद्धेची गरज पण उरत नाही. तुम्ही विचारता की जसं ईश्वर आहे की नाहीये. आपण याच्यामध्ये वाद घालतो, शास्त्र उघडतो, तर्क शोधतो. पण ऍक्च्युली काय असतं, आपण चुकीचे आहोत म्हणून नाही, तर आपण भटकलेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टीपासून फार दूर भटकलेलो आहोत. तर ईश्वर हा सिद्धांतात नाहीये की तो सिद्ध करावा लागेल तुम्हाला. ईश्वर हा काही विचार नाहीये की त्याच्यावर चर्चा करायची. ईश्वर ही काही घटना नाहीये की जी तुमच्या आतमध्ये घडायची आहे किंवा बाहेर नाही, है ना? तर ही म्हणजे हे आणि जोपर्यंत हे आतमध्ये घडत नाही, ही घटना म्हणजे जे काही आहे, तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा मंदिरात गेले, तरी सुद्धा त्या ईश्वराच्या दूरच राहणार. कारण मंदिर आहे बाहेर, मूर्ती आहे बाहेर, मंत्र तंत्र आहेत बाहेर आणि आपण स्वतःही म्हणजे तुम्ही स्वतःही बाहेरच उभे आहात. कधी तुम्ही आत जाण्याचं धाडसच केलेलं नाहीये. आणि आत जाण्याचा खरा अर्थ म्हणजे वर जाणं. वर जाणं म्हणजे विचित्र वाटेल, पण संपूर्ण जग खाली जायला शिकवतं. पण खाली म्हणजे इच्छा, वासनांमध्ये किंवा भीती खाली आहे, स्पर्धा आहे आणि जे काही आहे ते सगळं खाली म्हणजे जसजसं आपण जितकं खाली जातो, खालच्या चक्रांमध्ये जातो, तसतसं आपण अधिक अधिक जड होत जातो. आणि जो जड होतो तो उडू शकत नाही. आणि ईश्वराला भेटण्यासाठी म्हणजे उड्डाण हवे असते, हलकेपणा हवा असतो, भारहीनता हवी असते. तर सहस्त्राक्ष म्हणजे तोच क्षण जिथे तुम्ही पहिल्यांदा हलके होता, पहिल्यांदा तुमचं ओझं गळून जातं, पहिल्यांदा तुम्ही वरच्या दिशेने वाहू लागता. म्हणूनच म्हणते की सहस्त्रार चक्र हे चक्र नाहीये, तर तो एक बिंदू आहे जिथे माणूस संपतो आणि परमात्मा सुरू होतो. आणि लक्षात ठेवा, हे दोघेही एकत्र असू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तिथे ईश्वर नाही, परमात्मा नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही नाही आहात, नाही राहात, त्या दिवशी तो प्रगट होतो, परमात्मा प्रगट होतो अचानक. कोणतीही घोषणा नाही, कोणताही आवाज नाही, कोणता काही हे नाही, फक्त मौन त्याचं इतकं खोल असतं की शतकानुशतके त्याचा आवाज म्हणजे आपल्याला ऐकायला येत नाहीये. तर तुम्ही विचारता की ईश्वराशी थेट जोड कशी होते? पण थेट जोड कधीच होत नाही, कारण जोपर्यंत जोडणार आहे तोपर्यंत कोणतीच जोड शक्य नाही. जोड तेव्हाच होते जेव्हा जोडणारा विरघळून जातो. सहस्त्रारचा अर्थच आहे मिटणे, शून्य होणे, रिकामे होणे. हे इतके रिकामे की त्याच्या आत आकाश उतरून जातं. आणि हे लक्षात ठेवा, सहस्त्रार म्हणजे कोणती उपलब्धी नाही, कारण जे काही मिळवले जात आहे ते अहंकार बनतं. आणि अहंकार हा सहस्त्रारचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण अहंकार डोक्यात राहतो आणि सहस्त्रारही डोक्यातच राहतो. सहस्त्रार दोघे एकाच जागेसाठी भांडतात. म्हणून तर एक तर तुम्ही राहू शकता किंवा ईश्वर राहू शकता. कारण जे आपण म्हणतो ना, ईश्वर म्हणजे सरेंडर, देऊन टाकलं सगळं, स्वीकारलं त्याने जे दिलं ते.
निवड तुमची आहे. म्हणजे असं की निवड म्हणजे शब्दाने नाही होते, तर निवड म्हणजे ही संपूर्ण जीवनाची दिशा ठरवते. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शांत बसता, काहीच करत नाही, म्हणजे ना जप, न तप, न मंत्र, न साधना, न प्रार्थना, काहीच नाही, फक्त बसता. जसे बसतं, जसं आकाश आहे, कोणताही उद्देश नाही, कोणतीही इच्छा नाही, कोणतीही अपेक्षा नाही, आणि त्याच क्षणी अतिशय हळूहळू किंवा सूक्ष्मपणे एक दार ठोठावलं जातं. आवाज नसतो, म्हणजे ती संपूर्ण तुमची सत्ता असते, ती ऐकते. आणि तीच म्हणजे सहस्त्राची पहिली ठोकर असते. आणि त्या ठोकरीसोबतच भीती पण निर्माण होते, कारण सहस्त्रार मृत्यूसारखा वाटतो. म्हणजे मी बसल्या जागी गेली तर नाही, म्हणजे इतकं डोकं म्हणजे शांत होऊन जातो, इतकं एकरूप होऊन जातो त्या ब्रह्मांडाशी, की आपण संपतो. अहंकाराला असं वाटतं की आपला अंत आलाय, आणि तेच सत्य असते. म्हणून लोक खालच्या चक्रांमध्ये अडकलेले असतात. शक्ती हव्या असतात, सिद्धी हव्या असतात, कारण तिथे अहंकार वाचतो ना. सहस्त्रांमध्ये काहीच वाचत नाही, ना चमत्कार, ना शक्ती, ना ज्ञान, ना जाणणारा, फक्त असणे आहात तुम्ही, बस एवढंच उरतं. शुद्ध असणे म्हणजे निर्दोष असणे. जसे तुम्ही जन्माच्या आधी होत असतात, तसे हा सहस्रार चक्र उमलतो. तेव्हा प्रकाश पाहण्याची गरज नसते, कारण पाहणारा उरतच नाही. आनंद पकडण्याची गरज नसते, कारण पकडणारा उरतच नाही. तर फक्त एक असीम शांतता उरते, आणि तीच शांतता म्हणजे ईश्वर आहे. तीच शांतता म्हणजे तुमचा स्वभाव आहे. तीच शांतता म्हणजे तुमची नियती आहे. म्हणून मी कोणती पद्धत देत नाही, कारण सहस्त्रार पद्धतीने म्हणजे कारण कोणत्याही पद्धतीने सहस्त्रार चक्र असं हे नाही, काय म्हणतात त्याला, फक्त समजून घेणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही शतकानुशतका पद्धतीत अडकलेले आहात. तुम्हाला वाटतं काहीतरी करावं लागेल, काहीतरी विशेष करावं लागेल, आणि हीच सगळ्यात मोठी तुमची चूक आहे. कारण सहस्त्रार चक्र उघडण्यास काही करण्यामध्ये म्हणजे कशाने तो उघडत नाही, तर तो तेव्हा उघडतो जेव्हा कारण संपतं, तुमचे प्रयत्न गळून पडतात. तुम्ही साधक थकून बसतो आणि म्हणतो की आता काहीही करणार नाही, जे व्हायचे ते होऊन जाऊ दे, म्हणजे स्वीकारण्याच्या भावनेत येतो. स्वीकार, जे होईल ते होईल, जे झालं ते झालं, जे दिलं, जे मिळालं ते मिळालं. काही कंप्लेंट नाही, ब्लेमिंग नाही, काहीच नाही. तर खालचे चक्र प्रयत्नाने उघडतात, म्हणजे अनुशासनाने उघडतात, तपाने म्हणा किंवा संकल्प केल्याने किंवा, पण सहस्रार चक्र पूर्ण उलट आहे. तो स्त्री तत्व आहे, म्हणजे ग्रहणशीलता, म्हणजे तो स्वीकारतो, अनुमती देतो, समर्पण आहे. म्हणूनच फार कठोर किंवा शिस्तबद्ध लोकांना सहस्रार चक्रापर्यंत पोहोचणं कठीण जातं, कारण त्यांना सोडता येत नाही, त्यांना सैल होता येत नाही त्यांना. आणि सहस्रार साठी सैलपणा म्हणजे स्वीकारण्याची भावना हवी असते. जसं पाणी वाहतं तर चेतना, तसं चेतना वाहते. जो दगड होतो तो वाहू नाही शकत, तो एका जागी स्थिर राहतो आणि तो ब्लॉकेज आणतो. म्हणूनच पहिली गोष्ट की तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं एखाद्या ठिकाणी घाई होत असेल, वेळेचं महत्व असेल, घाई होते, तर तुमची घाईच हा तुमचा अडथळा आहे. की अरे वेळ झाला, अरे लवकर पडा, अरे अरे भीड जाईल, आणखी तुम्हाला भीड सापडेल, आणखी काहीतरी अडचणी येतील जिथे तुम्ही घाई केली तर. लवकर काहीतरी व्हावं असं वाटतं, लवकर शांती मिळावी, लवकर आनंद मिळावा, तर ही घाईच तुम्हाला खाली ओढते. जितका तुम्हाला लवकर आनंद मिळावा म्हटलं तितकं आनंद उशीर होतो, जितकी लवकर शांती मिळावी म्हटलं तितके शांती घाई म्हणजे उशीर होतो. तर अशा पद्धतीने घाई ही तुम्हाला खाली ओढते. सहस्त्रार चक्र म्हणजे काळाच्या बाहेर घडत असतो तो, म्हणून तो काळामध्ये जगतो, त्याला मिळवू शकत नाही तुम्ही. तर ध्यानाचा पहिला टप्पा म्हणजे वेळ गळून पडू देणे, म्हणजे घड्याळ विसरून जाणे, भविष्य विसरणे, लक्ष विसरणे. फक्त ह्या वेळेस फक्त म्हणजे बसणं, की कुठे जायचं नाहीये, काहीच व्हायचं नाहीये. जसं तुम्ही पूर्णपणे घरी पोहोचलात, जे आहे ते आहे, जसं आहे तसं आहे, मी काहीही करता नाही की मी हे नाहीये, हे जेव्हा तुम्ही समजता तेव्हा तुमचा सहस्त्रार चक्र ओपन असतो. आणि अशा स्थितीमध्ये श्वास हळूहळू बदलतो, पण तुमच्या प्रयत्नाशिवाय श्वास खोल होतो, म्हणजे बिलकुल डीप जायला लागतं श्वास. शरीर जड वाटू लागतं, जणू पृथ्वी तुम्हाला कुशीत घेत आहे, आणि त्याच्या जडपणातच एक सूक्ष्म असं हलकेपणाचं निर्माण होतं. शरीर जड आणि आत हलका असा विरोधाभास होत असतो, म्हणजे शरीर जड होतं पण आतमध्ये तुम्ही हलके होता.
आणि जसजसे तुम्ही शरीर सोडू लागता तस तसं डोक्यात रिकामेपणा म्हणजे तयार होतो. विचार नाही, काहीच नाही राहत तिथे. तर सहस्त्रार चक्राचा पहिला संकेत म्हणजे ऊर्जा नाही, प्रकाश नाही, आनंद नाही. सहस्त्रार चक्राचा पहिला संकेत म्हणजे शून्य, रिकामे, आकाश. आकाशात काहीच नाही. बॅकग्राऊंड मध्ये आकाश आहे, आकाशाच्या बाहेर आपल्याला सगळं बाकी चंद्र तारे सूर्य दिसतात, पण आकाशात काहीच नाही. तर डोक्यात काहीच नाही असं वाटतं. आणि हा क्षण म्हणजे सर्वात भीतीदायकही वाटतो आपल्याला, कारण मनाला रिकामेपणाची भीती वाटत असते. मन म्हणतो काहीतरी कर, काहीतरी विचार, काहीतरी पकड. पण तुम्ही त्या भीतीतही तुम्ही शांत राहू शकलेत, तर त्या रिकामपणातून पळून गेले नाही, तर तेच रिकामपण तुमचं द्वार बनतं. आणि इथेच अनेक लोक चुकतात. त्यांना वाटतं काहीतरी चुकीचं घडते, विचार थांबवत आहेत, ओळख सैल होते आहे, आणि लगेच डोळे उघडतात, उठतात, ध्यान तोडतात, किंवा त्यांना कळतही नाही की ते दारातच उभे होते आणि सहस्त्रार चक्राचं दार तिथेच होतं, जिथे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हरवले आहात. म्हणून मला असं वाटतं की हरवण्याचं धाडस करा, कारण जे हरवू शकतं ते कधीच तुमचं नव्हतं. तुम्ही तुमचं खरं स्वरूप कधीच हरवत नाही, तर ते प्रगट होतं. पण प्रगट होण्यासाठी जागा हवी असते, आणि ती जागा तेव्हाच बनते जेव्हा तुम्ही बाजूला होता, म्हणजे तुमचा अहंकार बाजूला होतो. म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे साक्षी बना. पण साक्षी होण्याचा प्रयत्न करू नका, फक्त जागरूक राहा. साक्षी म्हणजे डिटॅचमेंट मध्ये सगळं, जसं मूल एखादं शांत असतं, छोटं बाळ, कोणतीही टीका टिप्पणी नाही, की मूल्यांकन नाही करत, की निर्णय घेत नाही. विचार आले तर येऊ द्या, गेले तर जाऊ द्या, तुम्हाला काही करायचं नाही, फक्त मध्ये पडायचं नाही. आणि जसं जसं तुम्ही बाजूला होतात तसं तसं विचारांमध्ये अंतर वाढतं, विचार कमी व्हायला लागतात. एक विचार जातो, दुसरा विचार उशिरा येतो. आणि हा क्षण असा येतो, आणि म्हणजे हा एक क्षण असा येतो की त्या क्षणी एकही विचार येत नाही. आणि हाच क्षण जिथे तुमचा सहस्त्रार म्हणजे पहिल्यांदा डोकावतो. आणि ही झलक अतिशय सूक्ष्म असते, तिला पकडण्याचाही प्रयत्न करू नका, पकडताच ती निसटते. तर तिला फक्त होऊन जाऊ द्या, बघा फक्त. आणि तिसरी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकाराचं विसर्जन. अहंकाराशी लढून तो जात नाही, तर लढणारा अहंकारच मजबूत होतो. जितकं तुम्ही अहंकाराशी लढले तो मजबूत होईल. पण अहंकाराकडे बघितलं आणि त्याला समजून घेतलं तर तो विरघळतो. जेव्हा तुम्ही पाहता की अहंकार ही एक सवय आहे, ही एक खोटी रचना आहे, एक भूमिका आहे, तर तसंच तो अहंकार आपोआप सैल होतो. आणि जसजसा अहंकार सैल होतो तस तसा आपल्या डोक्यातील ताणतणाव कमी होत जातो. अहंकार डोक्यामध्ये असतो, सहस्त्रारही डोक्यातच असतो. आणि जसा अहंकार हटला की सहस्त्रासाठी जागा तयार होते. तेव्हा मग तुम्हाला कोणत्याही मंत्राची किंवा जप, कल्पना याची काही गरज उरत नाही. आपण जे म्हणतो ना, कल्पना करा, असं काही प्रकाशाची कल्पनाही करायची गरज नाही, कमळाची कल्पना करायची गरज नाही. कारण कल्पना म्हटलं तर ही मनाची आहे, आणि सहस्त्रार म्हटलं तर मनाच्या पलीकडे आहे. तो जेव्हा घडतो, जेव्हा तुम्ही पूर्णपणे साधे होता, इतके साधे की कोणत्याही विशेष अनुभवाची मागणीही करत नाही, तर मग एक दिवस असा अचानक किंवा कोणतीही सूचना न देता असं येतो की असं वाटतं की डोक्याच्या वरती काहीतरी उघडलेलं आहे, जणू आकाशच आतमध्ये उतरलेलं आहे. कोणताही आवाज नाही, कोणतंही दृश्य नाही, कोणतंही कंपन नाही, फक्त एक असीम असं विस्तार जाणवतं. आणि त्या विस्तारात असं पहिल्यांदा जाणवतं की तुम्ही मर्यादित नाहीये, तुम्ही ह्या शरीरामध्ये बंद नाहीये, किंवा तुम्ही ह्या नावामध्ये बंद नाहीये, किंवा इतिहासात बंद नाहीये, ह्या भौतिकतेमध्ये नाहीये, तर तुम्ही असीम आहात. आणि जेव्हा तुम्हाला असं असीम फैलल्यासारखं वाटतं सर्वकडे, जिथे जिथे म्हणजे ऊर्जा आहे तिथे सगळीकडे तुम्ही आहे, तिथे तेव्हाच म्हणजे सहस्त्रार उघडण्याचा हा अर्थ आहे. तर ते थांबवू नका, त्याला आणखी वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असं नाही की एकदा झालं तर बस, त्याच्यात काही काही लोक त्याच्यातच आनंदात राहतात की मला असं वाटलं होतं, मला तसं वाटलं होतं. तर ते वारंवार ते वाढवण्याचा प्रयत्न करत राहायचंय. म्हणजे सतत वाढवण्याचा प्रयत्न म्हणजे ती वेळ, दिवसातून कितींदाही तुम्ही जस्ट विचार केला, म्हणजे जस्ट शांत बसले डोळे बंद करून, तुम्हाला ते सीमता दिसली पाहिजे. तर समजून सांगण्याचाही प्रयत्न करू नका. आता मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण आता किती तुम्हाला समजतं याच्यातही हे नाही. फक्त म्हणजे त्यावेळेस विश्रांती घ्यायचंय, कारण विश्रांतीच त्याचं पोषण आहे. पोषण म्हणजे त्याला एक वेळ देणं.
आणि हळूहळू ही अवस्था ध्यानातूनच उतरून मग जीवनामध्ये येते. आणि ती जीवनामध्ये मग तुम्हाला चालताना, बोलताना, खाताना. तर तेव्हा म्हणजे सहस्त्रार फक्त ध्यानाची अवस्था नाही राहत, तर तो तुमचा स्वभाव बनून जातो. सहस्त्रार हे लक्ष नाही आहे, तर ही तुमची सहज अवस्था आहे. ती अवस्था जाणून घेणं म्हणजे सहस्त्रार ओघळणं. तर फक्त तुम्ही ती विसरल्या आहात आणि आठवताच ती उमलते. सहस्त्रार उमलताना कोणतेही ढोल वाजत नाही की कोणतीही घोषणा होत नाही. कारण सत्य अतिशय शांत असतं. जेव्हा आपल्याला जसजसं सत्य समजायला लागलं ना, तसतसे तुम्ही आतून शांत व्हायला लागता. आणि इतकं शांत की गोंगाट असेल तरी तुम्हाला ऐकूच येत नाही. अशासारखं म्हणजे म्हणूनच अनेकांना सहस्त्राचा अनुभव समजत नाही. ते काहीतरी असामान्य किंवा चमत्कारिक तशा काहीतरी गोष्टी शोधत असतात. पण हा सहस्त्रार एकदम साधा आहे. इतका साधा की मन त्याला ओळखू पण शकत नाही. अगदी असं म्हणजे जसं श्वास घेणं, हृदय धडधडणं. फक्त एवढंच आहे की तुम्हाला ते आता माहिती असते. जसं तुम्हाला म्हणजे समजलं तर तुम्हाला ते माहिती होणं. ही एक जाण असते. है ना? तर ती शांत म्हणजे एक साक्षीभाव असतं. या साक्षीभावात जीवन बदलतं आणि बदलल्यासारखं वाटतं. म्हणजे बदलल्यासारखं न वाटतं म्हणजे जे बाहेर असतात तेच म्हणजे तेच लोकं किंवा तेच काम, तेच संबंध हेच तेच पण सगळं कसं आतमध्ये एक केंद्र निर्माण होते, की जे हलत नाही. बाहेर जे आहे ते तसंच आहे. म्हणजे जे जसा रस्ता आहे, जसा लोक आहे, जसं काम आहे, तेच सगळं आहे. पण आतमध्ये मात्र जो केंद्र निर्माण होतो, तो हलत नाही. परिस्थितीने प्रभावित नाही होत. सुख आले तरी केंद्र असतं, दुःख आलं तरी ते केंद्र करुणा बनतं उलट. ते कधी हरवत नाही. म्हणजे हे असं समजा, की जसं पंखा असतो. पूर्ण पात्या हलतात, पण तो एक मधला हालत नाही. तिथे बोट लावून ठेवा तुम्ही, तुमचं बोटही हलणार नाही. तर तसं ते एक सहस्त्रार असतो. आणि हेच सहस्त्राचं मोठं वरदान आहे. पण आता त्याला पकडण्याची गरज उरत नाही, कारण तुम्ही स्वतः घरी पोहोचलेले असता आणि जो घरी पोहोचतो तो कधीच भटकत नाही, है ना? तर सहस्त्रार पूर्वी जगणारा माणूस कुठेतरी दुसरीकडे असू इच्छितो, काहीतरी वेगळा बनू इच्छितो. पण सहस्त्रार नंतर ही अवस्था संपून जाते. पहिल्यांदा असं वाटतं, की जसं मी आहे तसंच पुरेसं आहे. जे आहे तेच पूर्ण आहे. म्हणजे पूर्णत्वामध्ये असतो. स्वीकार जे आहे, जसं आहे तसं आहे. पूर्ण. आणि या पूर्णतेमध्ये अहंकार नसतो. कारण अहंकार हा अपूर्णतेतून जन्मलेला असतो. आणि जे पूर्ण आहे त्याला सिद्ध करायची गरजच नसते. म्हणून सहस्त्रारानंतर माणूस विनम्र होतो. तो दबत नाही. तर सहज होतो, साधा होतो. पारदर्शक असतात. म्हणजे लोकं त्याला विचारतात, की म्हणजे लोकं विचारतात ना असं, की सहस्त्रार चक्र उघडलं तर माणूस कसा होतो? तर मी म्हणते, की जसा दिसतो तसा नसतो. म्हणजे जसा असतो तसा दिसत नाही. कारण त्याला दाखवायची गरजच उरत नाही. धार्मिक कपडे घालायची गरज नाही तुम्हाला, की धर्माच्या खूप गोष्टी करायची गरज नाही, की खूप ज्ञानाचे आपले प्रदर्शन करायची गरज नाही. तो फक्त जागा होतो, जागतो आणि त्याचं जागणंच एक संदेश बनतं. त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या मौनातून शांती पसरते. म्हणूनच बुद्धांनी मौनाला इतकं महत्व दिलेलं आहे. म्हणजे सहस्त्रानंतर शब्द अपुरे वाटतात, खोटे वाटतात. असं नाही की माणूस बोलू शकत नाही, तो बोलतो. पण त्याला माहिती असते की शब्द हे फक्त संकेत आहेत, सत्य नाही. तर या जाणीवेतून करुणा जन्माला येते, कारण तो पाहतो की संपूर्ण जग शब्दात, नावात किंवा जातीयतेत, झेंड्यामध्ये अडकलेलं आहे, रंगामध्ये अडकलेलं आहे. आणि या अडकल्यामुळेच भीती, हिंसा, विभागणी अशी निर्माण होते. पण सहस्त्रातून पाहिलेली दुनिया ही एकच असते. अविभाजित असते. ना हिंदू, ना मुस्लिम, ना मी, ना तू. ही फक्त चेतना. माझी तुझी पण नाही. तर ही वाहती आणि नाचती चेतना, प्राणशक्ती, रेकी शक्ती. जो हा एकात्मतेचा अनुभव घेतो, त्याला कुणीच दुखवू शकत नाही. कारण दुसऱ्यांना दुखवणं म्हणजे स्वतःलाच दुखवणं हे त्याला माहिती असते. हीच नैतिकतेची खरी पायाभूत गोष्ट असते. कोणतेही नियम नाही, आदेश नाही. फक्त असते ती जागरूकता आणि जागरूकतेमध्ये मृत्यूची भीती पण गळून पडते. कारण सहस्त्रातून पाहिल्यावर मृत्यू ही घटना नाही राहत, तर तो रूपांतरण बनतो. म्हणजे एनर्जी एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये जातो. श्वास येतो जातो तसंच, दिवस रात्र तसंच. तर मृत्यू भीतीदायक न राहिल्यामुळे जीवन खोलवर जगता येतो. कारण भीती जीवन आकुंचित पावते. भीती जेव्हा जीवनाला आकुंचित करते.
पण सहस्त्रार जीवन विस्तारतो. आणि शेवटी मी एवढंच सांगते की सहस्त्रार म्हणजे काही दूरची गोष्ट नाही किंवा भविष्याची उपलब्धी नाही, तर ती या क्षणी आहे, वर्तमानात. जर तुम्ही ऐकू शकलात, तुम्ही थांबू शकलात, थोडा वेळ स्वतःपासून बाजूला करू शकलात किंवा होऊ शकलात, कारण ज्या क्षणी तुम्ही हटता त्या क्षणी सहस्रार उपस्थित होतो. आणि हेच ईश्वराशी थेट जोड आहे असं म्हणतात. कोणत्याही मध्यस्थाशिवाय, कोणत्याही मार्गाशिवाय, अगदी तसेच जसं नदी सागराला मिळते, ती कोणाला विचारत नाही, थांबत नाही, फक्त वाहत राहते, फक्त वाहत राहते, फक्त वाहत राहते, आणि शेवटी ती आपोआप समुद्राला मिळते. किती सुंदर आहे ना. हे चक्र आपल्या आयुष्यात, आपल्या शरीरामध्ये आहेत. प्रत्येकाचं आपलं उद्देशच हा आहे ह्या पृथ्वीवर येण्याचं, की चक्र सगळं म्हणजे जीवनाबद्दलची माहिती जागृत करणं, माहिती करणं आणि त्या अनुषंगाने आपलं जीवन जगणं. हे रेकी शिकणं म्हणजे आध्यात्मिकता नाहीये. आध्यात्मिकता म्हणजे हे इथे नाही असं मंदिर मस्जिदमध्ये जा, मंत्रतंत्र म्हणा, असं नाहीये. आध्यात्मिकता म्हणजे स्वतःबद्दलची जागृती निर्माण करा. जाणून तर घ्या काय आहे चक्र, कसे हे चक्र जागृत होतात, आणि चक्र जागृत झाल्यामुळे आपलं जीवन कसं सुंदर आणि आनंदित होतं. तर रेखीच्या दृष्टीतून, रेखीच्या हा क्लासमधून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवत असते. तर जरूर जरूर रेखी शिका, पूर्ण रेखी शिका, ग्रँड मास्टर पर्यंत शिका. तर जरूर खाली त्या नंबरवर तुम्ही क्लिक करून तुम्ही म्हणजे माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जरूर इतरांना पण पाठवा, आणि सबस्क्राईब करा, आणि लाईक शेअर जरूर करा.